दादाला तर हेलिकॉप्टरची भीती वाटायची, कुठं चाललंय काय. बघा ना, लास्टला त्याच्यात हेलिकॉप्टरनं झालं बाई. माग 3 दिवस झाला. आज बुधवारी 1, गुरुवार 2, आज शुक्रवार 3 दिवस झालं. खूप चांगले काम करणारे होते, चांगले काम करीत होते बरं का. सर्व लोकांचे कागदपत्र जमा केले बाई. कुठं बी जाताना एवढे मोठे कागदपत्र संकट असायचे बाई. लोकांचे काम करायची. कुणाचे काम झाले असते, कुणाचे नंतर झाले असते, कुणाचे झाले तर बघा ना. हो, खूप चांगलं केलं बाई दादाने, सर्वांसाठी खूप चांगलं केलं. केवढा मोठा कागदाचा गटाची गटा बघा ना. कागद कशी जळाले नाहीत, कागद जळाले नाहीत. हातातली घडी पण दिसत होती, कागद जळाले नाहीत. जसे कागद, एवढी मोठी फाईल होती आणि एक बी माणूस त्याच्यातलं वाचलं नाही. खूप वाईट घडलं आहे बाई. जी व्यक्ती देशासाठी, जनताच्या हिताफारासाठी, ह्या देशासाठी काम करते मन लावून शनी, त्यांच्यावरच कसं असं काय पण येतंय बघा ना. काय ते बारामतीचा बस स्टॉप केलं एअरपोर्ट सारखं बाई. आणि बघा आमच्या बीडचं कसलं आहे बस स्टॉप. लोक कुठं बी मुतायलेले, वाज घाण सुटलेली, कुठं बी थुकायलेले, फुफुटा. आता बांधत होते, कसं बांधले काय माहिती. पण काय बाई बघा की खूप वाईट झालं बाई. बॉडीगार्ड तर किती रडत होते. सगळे कामवाले लोक. एखादी व्यक्ती प्रत्येकांच्या मनात घर करते ना, ती कधीच विसरू शकत नाहीत माणसं आठवण बरं का. काय ते बॉडीगार्ड रडत होते, सगळी जनता हा करत होती, पण त्याच्या पुढे कुणाचं चलतंय का. आम्हाला तर 3 दिवस झाला, आम्हाला लय उदासी वाटायली. आम्ही त्यांना खूप जवळून बघितलंय. माजलगावला आले होते ना, तर आम्ही त्यांना जवळून बघितलं, पण एवढं आम्ही भेटलं नाही त्यांना. आम्हाला का नाही खूप लाज वाटायची समोर जायला, तर आम्ही लांब महागच होतात बरं का. तर असंच हॉलमध्ये बसलेले सर्व लोकांसोबत फोटो काढलेले, बोलत होते. ते साहेबांची आई वारल्या होत्या तेव्हा.